मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री स्कंद महापुराण। तर त्या अगोदर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका। तर आता या व्हिडिओच्या माध्यमाने चक्रतीर्थ महिमा आपण ऐकूया। मागच्या व्हिडिओमध्ये कृष्णतीर्थाचा महिमा, श्रीनिवासच्या लग्नाविषयी, व्यंकटाचल निवास पर्वताचे महिमा आपण ऐकले। मागच्या कथा ज्यांनी ज्यांनी ऐकल्या त्यांचे सर्व मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतील आणि कृष्णतीर्थामध्ये स्नान करणं भाग्यवान मनुष्य जो आहे तोच या कृष्णतीर्थ चक्रतीर्थाच्या स्कंद पुराणातील या गोष्टी कथा ऐकतील आणि सर्व महापातकांपासून मुक्ती मिळेल असे बरेच काही आपण ऐकले। तर असे बोलून श्रीनाथ श्री अंतर्धान पावले आणि त्या अध्यायाचे वाचन आणि श्रवण करणाऱ्याला विष्णू लोकाची प्राप्ती झाली आणि मोक्षाची प्राप्ती झाली असे या स्कंद महापुराणात सांगितले आहे। आता आपण चक्रतीर्थाचा महिमा ऐकूया। श्री गणेशाय नमो नमः। मग सूत सांगू लागले, फार वर्षापूर्वी पद्यनाभ नामक एक सात्विक ब्राह्मण होता। भगवंताच्या कृपा आशीर्वादामुळेच आपल्याला मानवी जन्म मिळाला आहे याची त्याला जाणीव होती। त्याने उग्र तपश्चर्या करून श्री हरी विष्णूंना प्रसन्न करून घेण्याचे ठरवले। उग्र तपश्चर्या करीत असताना त्याने कित्येक वर्ष कंदमुळे व वायू प्राशन करून काढले। अशा पद्धतीने पद्यनाभाने न भूतो न भविष्यती अशी उग्र तपश्चर्या केली। पद्यनाभची उग्र तपश्चर्या पाहून वैकुंठनाथ प्रसन्न झाले। ते शंखचक्र गदाधारी दिव्य रूप पाहून पद्यनाभास आनंद झाला। त्याने व्यंकटेश्वराची स्तुती करण्यास प्रारंभ केला। आपली स्तुती ऐकल्यानंतर व्यंकटनाथ म्हणाले, वत्सा, तू या चक्रतीर्थाच्या काठी ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करीत जा, एक कल्पपर्यंत उभा राहा असे सांगितले। व्यंकटाचलच्या आज्ञेप्रमाणे त्याने चक्रतीर्थाच्या काठेवर उभे राहून आराधना करण्यास सुरुवात केली। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं जो कोणी नुसतं श्रवण करतो तरी त्याची मोठी मोठी ब्रह्महत्यकेसारखी पापे जळून भस्म होतात असे स्वतः भगवान विष्णूंनी सांगितले आहे। मग काही दिवसानंतर एक आक्राळ विक्राळ राक्षस तेथे आले। त्याने पद्यनाभास पकडले व सांगितले की आता मी तुला जिवंत सोडणार नाही, आता आपल्याला मधुसूदनच यातून वाचवू शकेल। हे त्याने ओळखून विष्णूंचा धावा करण्यास प्रारंभ केला। विष्णूंनी आपल्या भक्तावरील संकट ओळखले व भक्तांचे रक्षण करण्यासाठी सुदर्शन चक्रात जाण्याची आज्ञा केली। विष्णूंची आज्ञा शिरुसावद्य मानून ते सुदर्शन चक्र वेगाने त्या ठिकाणी आले। त्या सुदर्शन चक्राचे दिव्य तेज पाहून राक्षस आपला जीव मुठीत धरून पळू लागला। सुदर्शन चक्राने त्या राक्षसाचा पाठलाग करून त्याचे मस्तक छाटून टाकले। राक्षसाचे ते धडावेगळे शिर पाहून पद्यनाभाने सुदर्शन चक्राची स्तुती केली। सुदर्शन चक्र म्हणाले, तुझी स्तुती ऐकून मी आनंदित झालो आहो। लोकांचे कल्याण करण्यासाठी मी या तीर्थात सदैव निवास करेन। सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा नाश करण्यासाठी मी प्रयत्न करेन। हे तीर्थ सर्व पातकांचा नाश करणारे आहे, म्हणून याला प्रसिद्ध तीर्थ म्हणून येथे माझे वास्तव्य राहील। येथे माझे वास्तव्य असल्यामुळे हे तीर्थ चक्रतीर्थ या नावाने प्रसिद्ध राहील। या मंगलमय अशा तीर्थात जो कोणी स्नान करेल या सर्व कुटुंबातील सर्व लोक पापमुक्त होऊन सर्वजण मृत्यूनंतर विष्णू लोकाची प्राप्ती होईल। जो कोणी हा अध्याय नुसता वाचेल, श्रवण करेल भक्तियुक्त अंतकरणाने तर त्याचे चक्रतीर्थाचे स्नानाचे त्याला उत्तम उत्तम असे फळ मिळेल। चक्रतीर्थाच्या काठी दुष्टबुद्धीने येणारा राक्षस हा कोण होता अशी शंका सुतांनी विचारली। सूत ऋषी मुनींचे शंका समाधानात करताना म्हणाले, ही फार प्राचीन कथा आहे। श्रीरंग क्षेत्रात श्री हरी विष्णूंचे जे अतिभव्य मंदिर आहे त्या मंदिरात अनेक महातपस्वी ऋषी लक्ष्मीपतीची मनोभावे आराधना करीत होते। एके दिवशी स्वर्गातून सुंदर नामक गंधर्व आपल्या अनेक स्त्रियांसमवेत त्या ठिकाणी आला। त्या क्षेत्रातील एका सरोवरात सुंदर व त्याच्या अनेक स्त्रिया निसर्ग अवस्थेत जलविहार करू लागले। काही वेळाने महर्षी वशिष्ठ अनेक ऋषी समवेत त्या ठिकाणी आले। ऋषी मुनींना पाहताच त्या स्त्रियांनी क्षणार्धात वस्त्र परिधान केली, पण सुंदर मात्र तसा निसर्ग अवस्थेत उभा राहिला। हा विचित्र प्रकार पाहून वसिष्ठ ऋषींनी शाप दिला, ए सुंदर, तू आम्हा सर्वांना पाहून सुद्धा वस्त्र परिधान न करता तसाच उभा राहिलास, त्यामुळे तू राक्षस होशील। आता आपला पती राक्षस होणार आहे हे कळल्यानंतर सुंदर गंधर्वाच्या सर्व स्त्रियांनी त्या ऋषी मुनींना वेढा घातला
व आमच्या सौभाग्याचे रक्षण करा अशी विनवणी केली. वसिष्ठ ऋषी म्हणाले, ज्याप्रमाणे धनुष्यातून सोडलेला बाण पाठीमागे घेता येत नाही, त्याप्रमाणे दिलेला शाप हा मागे घेता येणार नाही. कोणताही शाप सत्य होतो हे तुम्ही लक्षात ठेवा. मी तुम्हाला शाप देतो की ज्यावेळी चक्रतीर्थाच्या काठावर विष्णूचे सुदर्शन चक्र त्याचे मस्तक उडवेल, त्यावेळी तुम्हाला तुमचा पती पूर्ववत प्राप्त होईल. पद्यनाभ आराधना करीत असताना तो राक्षस तेथे आला. पद्यनाभाने श्रीहरी विष्णूचा धावा केला. विष्णूंनी आपले सुदर्शन चक्र रक्षणासाठी पाठवले. सुदर्शन चक्राने त्या राक्षसाचा शिरच्छेद केला. सुंदर गंधर्व त्यावेळी शापमुक्त झाला. सुंदर गंधर्वास दिव्य देह प्राप्त झाले. त्याला स्वर्ग लोकात नेण्यासाठी विमान आले. अशा प्रकारे जो कोणी ही कथा फक्त भक्तियुक्त अंतकरणाने वाचन करेल किंवा श्रवण करेल तर सर्व महापातकांपासून मुक्त होईल असे सूत म्हणाले. मग सूत सांगू लागले की ऋषीगण हो, महापातकांचा नाश करणारे घोणतीर्थ महात्मे मी तुम्हाला सांगणार आहे. ही कथा गार्गर्ग्य मुनींनी महात्मा देवल यास सांगितली होती. एके दिवशी तुमरू नामक गंधर्व आपल्या पत्नीस म्हणाला, सर्व महापातकांपासून मुक्त करणारे घोणतीर्थात स्नान करून तू माझ्या समेत विष्णूची पूजा कर. तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. घोणतीर्थात स्नान करून विष्णूची पूजा अर्चना केल्यास तुला मृत्यूनंतर विष्णू लोक प्राप्त होईल. आपल्या पतीचे बोलणे संपल्यानंतर पत्नी रागाने म्हणाली, माघ महिन्यात फार थंडी असते. एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये मला हे व्रत जमणार नाही. तुम्ही मला पुन्हा या व्रताबद्दल काही सांगू नका. आपल्या पत्नीने साफ नकार दिल्यानंतर तुमरूचा क्रोधाग्नी प्रकट झाला. तुमरू म्हणाला, तू माझ्या आज्ञेचे उल्लंघन केलेस. पतीची आज्ञा शिरोधार्य मानून त्यांचे पालन करणे हे प्रत्येक स्त्रीचे कर्तव्य आहे. आता तुला या दुष्कर्माची फळे भोगावी लागतील. व्यंकटाचलावरील घोण तीर्थाच्या काठी जे पिंपळाचे झाड आहे त्या ढोलीमध्ये तू बेडकी होऊन राहशील. आपल्या पतीनेच आपल्याला शाप दिला हे कळल्यानंतर ती शाप मागू लागली. तुमरूस तिची दया आली. तुमरू म्हणाला, प्रिये, मी दिलेला शाप तुला भोगावाच लागेल. पण ज्यावेळी अगस्त्य ऋषी घोणतीर्थात मंगल स्नान करतील व ते घोणतीर्थ महात्मे सांगत असताना तू डोलीत बसून सर्व काही ऐकशील, त्यावेळी तू शापातून मुक्त होशील व पुन्हा आपल्या दोघांच्या संसारास सुरुवात होईल. गंधर्वाने दिलेल्या शापाप्रमाणे ती बेडकी झाली व त्या डोलीमध्ये राहू लागली. काही दिवसांनी त्या ठिकाणी अगस्त्य मुनींचे आगमन झाले. त्यांनी घोण तीर्थामध्ये मंगल स्नान केले व आपल्या शिष्य मंडळींना घोण तीर्थाचे सर्व महात्मे सांगू लागायला सुरुवात केली. हा घोण तीर्थाचा महिमा त्या बेडकीच्या कानावर पडला. त्या क्षणी तिच्या पुन्हा गंधर्व स्त्रीमध्ये रूपांतर झाले. जो कोणी ह्या स्कंद महापुराणातील या तीर्थांच्या महिमांचे कथन करेल, श्रवण करेल, त्यांना दिव्य देह प्राप्त होईल, सर्व पापांचे नाश होईल आणि या जन्मात पेक्षा पुढच्या जन्मात त्यांना चांगला राजदेह प्राप्त होईल. मग त्या क्षणी तिचे पुन्हा गंधर्व स्त्रीमध्ये रूपांतर झाले. तिने अगस्त्य ऋषींना सर्व काही कथन केले. अगस्त्य ऋषी म्हणाले, प्रत्येक स्त्री पुरुषाने आपल्या जीवनसाथीबरोबर एकनिष्ठ राहून जीवनाची वाटचाल करावी. स्त्रीने पती हा परमेश्वर मानून आज्ञेचे पालन करावे. तू आज्ञेचे पालन केले नाहीस, त्यामुळेच तुला बेडकीच्या जन्मास यावे लागले. घोण तीर्थाचा महिमा अतिशय महान आहे. या तीर्थाच्या निस्ते महात्म्यामुळेच आता तुझा जीवनसाथी परत भेटणार आहे आणि जो कोणी ही कथा ऐकेल तर त्याचे नवरा बायकोंचे प्रेम अतिशय घट्ट होईल आणि दोघांचे एकमेकांचा संसार अतिशय सुखाचा चालेल. अशी ही कथा होती. जो कोणी हा अध्याय नुसतं वाचतो किंवा श्रवण करतो त्यास वाजपेय यज्ञाचे फळ प्राप्त होते आणि त्यास सनातन विष्णू लोकाची प्राप्ती होऊन जीवन त्याचे सार्थक होते. अशी हे स्कंद महापुराण 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ असे महापुराण आहे. जो खूप भाग्यवान आहे त्याला जे स्कंद महापुराणाचे श्रवण होईल. व्यंकटाचल पर्वतावरील अनेक तीर्थांचा महिमा सांगितल्यानंतर सुतांनी अत्यंत पवित्र महापातकांचा नाश करणारी अर्जुनाच्या तीर्थयात्रेची कथा सांगण्यास सुरुवात केली. सूत सांगू लागले, ही द्वापार युगातील कथा आहे. कुंतीपुत्र पांडवांनी द्रौपदीबरोबर विवाह केला, त्यामुळे तुला पंचाली असे नाव पडले. पांडव त्यानंतर कन्हयासमोर खांडव प्रस्तावला गेले व तेथे सुखा समाधानाने राज्यकारभार करू लागले. मुरलीधर द्वारका नगरीत गेल्यानंतर पांडवांनी देवर्षी नारद मुनीच्या सल्लामसलतीने द्रौपदीबाबत एक नियम केला. द्रौपदी प्रत्येकाकडे एक दिवस निवास करेल. या काळात एका भावाने दुसऱ्या भावाकडे निवास करीत असलेल्या पांचालीस पाहिले. त्याने प्रायश्चित म्हणून तीर्थयात्रा करणे आवश्यक समजले आणि काही दिवसांनी एक घटना घडली. या घटनेमुळे अर्जुनाने युधिष्ठिर व पांचालीस एकांतवासात पाहिले.
त्यामुळे त्याने तीर्थयात्रा करून प्रायश्चित घेण्याचे ठरवले. तीर्थयात्रा करण्यासाठी अर्जुनाने आपल्या मोठा भाऊ युधिष्ठिरकडे अनुमती मागितली. अर्जुनाने इतर भावंडाचा प्रेमळ निरोप घेऊन तीर्थयात्रा शुभारंभ केला. हरिद्वार, काशी, प्रयाग इत्यादी पवित्र तीर्थांना भेट देत दक्षिण समुद्रापर्यंत आगमन केले. पुरुषोत्तम तीर्थ, सिंहाचल आणि इत्यादी तीर्थांचे दर्शन घेऊन महापुण्यमयी गोदावरी नदीचे दर्शन घेतले. मलप्रभा या नदीचे दर्शन घेऊन त्याला खूप आनंद झाला. त्यानंतर कृष्णावेणी नदीजवळ जाऊन भोलेनाथाचे निवासस्थान असलेल्या श्री पर्वताचे दर्शन घेतले. त्यानंतर अर्जुनाने पिनाकिनी नदी पार करून व्यंकटाचलचे दिव्य दर्शन घेतले. त्या पर्वतावरील श्रीहरीचे शास्त्रोक्त पूजा करून अर्जुन त्या पर्वतावरून खाली आला. खाली आल्यानंतर त्याने सिद्धिमुनींनी वंदित केलेली सुवर्णमुखी नदीचे दर्शन घेतले. ही सुवर्णमुखी नदी महातपस्वी अगस्त्य ऋषींनी आणलेली होती. परम पवित्र सुवर्णमुखीच्या दर्शनाने या श्रवण केल्याने निस्ते नामस्मरण केल्याने सुद्धा आपल्याला सुवर्ण नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळते असे सांगितले. आणि मग ही परम पवित्र सुवर्णमुखीच्या दर्शनाने अर्जुनास अतिशय आनंद झाला. त्या नदीच्या पूर्वतटावर अर्जुनास एक पर्वत दिसला. त्या पर्वताचे नाव कालहस्ती होते. सुवर्णमुखी स्नान करून अर्जुन त्या पर्वताच्या शिखरावर गेला. तेथे त्याने कालहस्तीवर शंकराचे मंगल दर्शन घेतले. त्या पर्वताच्या दक्षिणाच्या बाजूस फिरत असताना महर्षी भारद्वाज मुनींचा आश्रम दिसला. अर्जुनाने त्याच्या आश्रमात गेला. भारद्वाज मुनींनी आलेल्या अतिथीचे यथोचित स्वागत केले. या आश्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक हिंस पशु पक्षी आपल्यातील वैरभाव विसरून एकत्रपणे नांदत होते. अर्जुनाने भारद्वाज मुनींना या सुवर्णमुखी नदीविषयी सविस्तर माहिती विचारली. त्यावेळी भारद्वाज मुनींनी याविषयी एक कथा सांगितली. हिमालय कन्या पार्वती व भोलेनाथ यांचे मंगलमय विवाह सोहळ्यासाठी पूर्वी पृथ्वी लोकावरील सर्व प्राणी तेथे जमले होते. सर्वांचा भार असह्य झाल्याने पृथ्वी एका बाजूला कलंडली गेली. उत्तरेकडची पृथ्वी खाली गेल्यामुळे दक्षिणेकडची पृथ्वी वर आली. सर्वजण चिंतातूर झाले. शंभू महादेवाने त्या पृथ्वी सरळ करण्याची जबाबदारी अगस्त्य ऋषींवर सोपली. अगस्त्य ऋषींनी असाध्य अशी कामगिरी सहजपणे पार पाडली. थोडे अंतर पार केल्यानंतर त्यांना आणखी एक उंच पर्वत दृष्टीस पडला. तेथील निसर्गरम्य वातावरण पाहून अगस्त्य ऋषींनी तेथेच निवास करण्याचे ठरवले. एकदा भोलेनाथाच्या दर्शनासाठी जात असताना आकाशवाणी झाली. हे मुनिवर, या निसर्गरम्य प्रदेशात नसल्यामुळे सर्व काही ओस पडले आहे. त्यामुळे सर्वांच्या कल्याणासाठी पापनाशिनी नदी निर्माण करा. अगस्त्य ऋषींनी लोककल्याणासाठी उग्र तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. त्याची ती उग्र तपश्चर्या पाहून ब्रह्मदेव प्रसन्न झाले. त्यांनी अगस्त्य ऋषींना वर मागण्यास सांगितले. अगस्त्य ऋषी म्हणाले, हे विश्वनिर्माता, या प्रदेशासाठी नदी नसल्याने सर्व शोभा व्यर्थ गेली आहे. त्यामुळे या प्रदेशात नदी निर्माण करा. अगस्त्य ऋषींनी मागितलेले या ब्रह्मदेवाने वर मागितल्यावर ब्रह्मदेवाने मान्य केला. ब्रह्मदेवाने आकाश गंगेस आज्ञा केली. अगस्त्य ऋषीच्या ज्या आलेल्या लोकांच्या रक्षण कर, आता सर्व लोकांचे कल्याण होईल. याची खात्री झाल्यानंतर अगस्त्य ऋषींना आनंद झाला. अगस्त्य ऋषींनी हे आनंदलेली नदी सुवर्णमुखी या नावाने प्रसिद्ध झाली. हे मंगल नदी स्नान केल्याने याची कथा ऐकल्याने सर्व पातके नष्ट होतात. या नदीच्या काठी केलेले जप तप होम हवन हिची कथा ऐकल्याने सर्व काही श्राद्ध देवपूजा केल्याचे आपल्याला 100 पटीने फळ प्रदान मिळते आणि पुण्यफळाची प्राप्ती 100 पटीने होते असे सूत सांगू लागले. एकदा मातंग ऋषींनी अंजना तपश्चर्या करीत असताना पाहिले आणि मातंग ऋषींनी तिला विचारले, हे देवी, तू कशासाठी तपश्चर्या करीत आहेस? अंजना म्हणाली, केशरी नामक वानर श्रेष्ठाबरोबर माझा विवाह संपन्न झाला पाहिजे. आम्ही नवंदापणे प्रपंचातील अनेक सुखांचा उपभोग घेतला, पण आम्हाला पुत्रप्राप्तीचे सुख मिळाले नाही. त्यासाठी मी तपश्चर्या करीत आहे. आता आपण याबाबत मार्गदर्शन करावे. मातंग ऋषी म्हणाले, हे अंजना देवी, येथून दक्षिण दिशेस 10 योजन दूर अंतरावर धनाचल नामक एक सुप्रसिद्ध पर्वत आहे. हा पर्वत साक्षात नृसिंहाचे निवासस्थान आहे. या पर्वतावर ब्रह्मतीर्थ नामक मनोहर तीर्थ आहे. स्वामी पुष्करणी तीर्थात मंगल स्नान करून तू वराह स्वामीचे दिव्य दर्शन घे. मग व्यंकटाचलावरस मनोभावे नमन कर. स्वामी तीर्थाच्या उत्तरेत जा. त्या ठिकाणी आकाशगंगा नामक प्रसिद्ध तीर्थ आहे. त्यामध्ये संकल्पपूर्वक स्नान मंगल स्नान कर. जल प्राशन कर.
त्या तीर्थाचे सामोरे उभे राहून भगवान वायुदेवस प्रसन्न करण्यासाठी उग्र तपश्चर्या सुरू कर. अशा प्रकारे उग्र तपश्चर्या केल्यास देव, दावता, राक्षस सर्व काही प्रसन्न होतात. ब्राह्मण, मनुष्य या सर्वांकडून तसेच विविध शस्त्रांशस्त्र अवघ्य असा सर्व गुण संपन्न असा पुत्र प्राप्त होईल. अंजनाने मातंग ऋषीची आज्ञा शिरोधार्य मानून व्रत वैकल्य करण्यास सुरुवात केली. आकाशगंगा तीर्थात गेल्यानंतर त्या तीर्थात मंगल स्नान करून वायुदेवतेस प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या करू लागले. सूर्यनारायण मेष राशीत असताना वायुदेव प्रकट झाला व अंजनास वर मागण्यास सांगितले. अंजनाने पुत्रप्राप्तीचा वर मागितला. त्यावेळी वायुदेव म्हणाला, मीच तुझ्या पोटी जन्म घेऊन अंजनीसुत या नावाने विख्यात होईल. एके दिवशी मग सर्व ऋषीगण जमिनीन म्हणाले, आम्हा सर्वांना परमपवित्र अशा पुरुषोत्तम क्षेत्राचा महिमा सांगा. जयमणी ऋषी म्हणाले, मुनिगण हो, जगदीश्वर विष्णू सर्वत्र अंश रूपाने असले तरी पुरुषोत्तम क्षेत्र हे श्री हरिविष्णूचे साक्षात स्वरूप आहे. या ठिकाणी भगवान स्वतः शरीर रूपाने राहतात, म्हणून हे क्षेत्र श्री हरिविष्णूंनी आपल्या नावाने प्रसिद्ध केले आहे. या क्षेत्राचा विस्तार 10,000 योजन असून तीर्थक्षेत्र राजसागराच्या पाण्यातून निर्माण झाले आहे. यांच्या मध्यभागी सुप्रसिद्ध नीलगिरी पर्वत आहे. 8 वर्षापूर्वी श्री हरिविष्णूंनी वराह रूप धारण करून समुद्रात बुडणाऱ्या पृथ्वीस वर काढून स्थिर केले. त्यावेळी विश्वनिर्माता ब्रह्मदेवाने पृथ्वीवर चराचर सृष्टी निर्माण केली. ब्रह्मदेवाच्या मनात विचार आले की षडरूपोंनी पळलेल्या जीवांना मुक्ती कशाने मिळेल. त्याने विश्वाचे पालन पोषण करणाऱ्या श्रीनाथाची स्तुती केली. भगवान विष्णू प्रसन्न झाले व म्हणाले, ब्रह्मदेवा, मी तुमच्या मनातील इच्छा ओळखली आहे. समुद्राच्या उत्तर तटावर महानदीची दक्षिण भागी जो प्रदेश आहे तो पृथ्वीवरील सर्व तीर्थांचे फल प्रदान करणारा आहे. या समुद्र किनारी नील पर्वत आहे. हा अतिशय श्रेष्ठतम व परमपवित्र आहे. या ठिकाणी मी पुरुषोत्तम क्षेत्रात निवास करेन. या पुरुषोत्तम क्षेत्री स्नान केल्याने सर्व प्रकारची महापातके नष्ट होतात. त्या भगवंतास मृत्यूनंतर विष्णू लोक मिळतो. पुरुषोत्तम क्षेत्राचा महिमा आगाध आहे. अनेक प्रकारची व्रत वैकल्प्य, तीर्थक्षेत्रांना दिलेल्या भेटी, यज्ञ, याग, दान, धर्म याचे जे काही पुण्य सांगितले आहे ते सर्व पुण्य या ठिकाणी एक दिवस निवास केल्याने प्राप्त होते. अनेक वर्ष येथे निवास केल्याने अश्वमेध यज्ञ केल्याचे महान फळ आपल्याला प्राप्त होते. विश्वनिर्माता ब्रह्मदेवास असा आदेश देऊन भगवान पुरुषोत्तम क्षणार्धात अदृश्य झाले. जयमनी ऋषी सांगू लागले की सत्ययुगामध्ये इंद्रदुमन नामक एक भूपती होऊन गेला. हा सूर्यवंशातला राजा होता. हा ब्रह्मदेवापासून 5व्या पिढीमध्ये जन्मास आला होता. हा जाणता राजा होता. त्याचे आपल्या प्रजेवर खूप प्रेम होते. प्रजासुद्धा आपल्या अन्नदातावर अपार प्रेम करीत होती. या राजाने अनेक राजसूय व अश्वमेध यज्ञ केले होते. हा इंद्रदुम्न राजा मालव देशातील सुविख्यात अमरावतीप्रमाणे सुशोभित असा अवंती नगरीत निवास करीत होता. हा राजा सदाचार सत्विचारांचे पालन करून श्री हरिविष्णूची मनोभावे आराधना करीत होता. एकदा श्री हरिविष्णूंची पूजा करीत असताना राजाने आपल्या पुरोहितास विचारले, ज्या मंगलमय ठिकाणी भगवान श्री जगन्नाथाचे प्रत्यक्ष डोळ्यांनी दर्शन घेता येईल असे क्षेत्र कोठे आहे, याचा शोध घ्या. राजाने सांगितलेल्या आज्ञेनुसार त्यांनी त्या तीर्थक्षेत्राचे शोध घेण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी त्याच्या राजवाड्यावरून काही यात्रेकरूंचा समुदाय चालला होता. पुरोहितांनी त्या सर्वांचे यथोचित स्वागत केले. त्यांनी श्री जगन्नाथाच्या तीर्थक्षेत्राबद्दल माहिती विचारली. एक मात्र करू म्हणाले, मी बालपणापासून अनेक तीर्थक्षेत्रांना भेट दिल्या आहेत. भारतवर्षात एक उत्कल नामक एक प्रदेश आहे. दक्षिण दिशेस मिळणाऱ्या ऋषिकुल्या नदीपर्यंत सुवर्णरेखा व महानदी यांच्यामध्ये जो प्रदेश आहे तो उत्कल प्रदेश होय. या ठिकाणी विविध प्रकारची तीर्थे व देव मंदिरे आहेत. या ठिकाणी अनेक नवीन पूर्ण वसिष्ठ आहेत. यातील सर्व लोक धनधान्याचे परिपूर्ण आहेत. या ठिकाणी अकाली मृत्यू येत नाही. या ठिकाणी नीलाचल नामक पर्वत आहे. या तीर्थक्षेत्राचा महिमा सांगत असताना यात्रेकरू अदृश्य झाले. राजाने जाणले की साक्षात पुरुषोत्तमानेच यात्रेकरूच्या रूपात येऊन सर्व काही सांगितले. दोघंही पुरुषोत्तम क्षेत्री जाण्यास निघाले. त्या राजाने पुरुषोत्तम क्षेत्राची यात्रा केली आणि पुरुषोत्तम तीर्थाची यात्रा करून आपल्या आयुष्याचे सार्थक केले. अशी ही परम पवित्र कथा होती पुरुषोत्तम महात्म्याची. अशा या परम पवित्र पुरुषोत्तम क्षेत्राचा महिमा निस्ता ऐकला हो सर्व श्रोता हो, संतुष्ट होऊन जो कोणी ऐकतो त्याला पुरुषोत्तम
महिन्यातील अधिक महिन्याची संपूर्ण यात्रा केल्याची, भगवान विष्णूची 1 महिना पूजा केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. तर अशी ही पुरुषोत्तम क्षेत्राची तीर्थयात्राची कथा होती. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही कथा स्कंद महापुराणातील आवडली असेल तर आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका. जय श्री महाकाल, ओम नमो भगवते नमा, ओम नमो विष्णवे नमा. काहीतरी कमेंट्स बॉक्समध्ये करा आणि सबस्क्राईब नक्की करा, शेअर नक्की करा. जय